दोन शब्द आहेत संस्कृतमध्ये, एक गंभीर आणि दुसरा गभीर. गभीर शब्द आपल्याला माहीत नसेल, पण गंभीर म्हणजे सिरियस आपल्याला माहीत आहे. पण सिरियस देहाच्या अंगाने म्हणलं की आपल्याला हॉस्पिटल आठवतं, बरोबर. पण मुलांची परीक्षा वगैरे असेल तर पेरेंट्स, टीचर्स त्यांना सांगतात नाव बी सिरियस अबाउट युअर स्टडीज. तो सिरियसनेस. आणि गभीर म्हणजे डीप. हे जे महासागर आहेत ना, त्याच्यात प्रशांत महासागर आहे, पॅसिफिक ओशन, डीपेस्ट. परवा तर असा एक ग्रह शोधून काढला आहे आपण, ज्या ग्रहावर फक्त पाणी आहे आणि तो सागर सतत उसळत असतो. आणि त्या सागराची खोली मोजता आलेली नसून पण कित्येक हजार किलोमीटर असेल. कल्पना करा, फक्त डोळ्यासमोर आणा तो ग्रह. पाणी, फक्त पाणी पाणी पाणी. पण ते पाणी धरून ठेवलेलं आहे, कारण ग्रॅव्हिटेशनल पुल, आपण ज्याला गुरुत्वाकर्षण म्हणतो, ते ओढून ठेवलेलं आहे, उडून नाही जात. आपल्या पृथ्वीवर नाही का 2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज वॉटर. एवढी वेगात पृथ्वी फिरते, ते पाणी उडून जात नाही, कारण सगळं आत ओढून धरलेलं आहे. आत ओढून धरते आपल्याला ती शक्ती. त्याला गुरु म्हणलेलं आहे, गुरुत्व म्हणलेलं आहे. आणि गुरुत्वाचं आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन टुवर्ड्स गुरु. म्हणजे महाराजांच्या मूर्तीकडे अट्रॅक्ट व्हायचं आहे का? वाईट नाही आहे. महाराजांच्या या प्रतिमेकडे, चित्राकडे व्हायचं का अट्रॅक्ट? हरकत नाही. महाराजांचा तो फोटोग्राफ आहे, महाराज तसे दिसायचे, जिवंतपणीचा फोटोग्राफ आहे, त्याच्याकडे आकर्षित व्हायचं का? व्हायचं. पण महाराज म्हणतात माझा प्राण काय आहे? माझा प्राण नाम आहे. त्या नामाकडे आकर्षित व्हा. आणि दॅट इज द ग्रेटेस्ट ग्रॅव्हिटेशनल पुल. कुठे? संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडात. अनंत कोटी ब्रह्मांडात जी जी ग्रॅव्हिटी आहे, ग्रेस अँड ग्रॅव्हिटी दोन शब्द आहेत. ग्रेस म्हणजे परमार्थ, आपण इथे ज्याच्यासाठी जमलोय तो सत्संग, सद्गुरू म्हणजे ग्रेस. आणि ग्रॅव्हिटी म्हणजे प्रपंच. आपण इथून जाऊ, आज वर्किंग डे आहे म्हणून आपण 7 वाजता साधारण हा विषय संपवू. तिथे नाश्ता तयार असेल, सगळ्यांनी नाश्ता घेऊन जावं. कोणाला इथून डायरेक्टली ऑफिसला जायचं असेल तर त्यांनी टिफिन भरून न्यायलाही हरकत नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण माऊलीच्या घरून आपण जातो, हे सगळ्यांचं माहेर आहे. पुरुषांना माहेर कुठे असतं? तर आपल्या सद्गुरूंच्या घरी. स्त्रियांचं माहेर त्यांच्या हक्काचं असतं, आईचं घर. पण ही माऊलीच आहे ना सगळ्यांची. म्हणून लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटी इज द डाऊनवर्ड पुल डाऊन टू अर्थ अँड ग्रेस इज अपवर्ड पुल. दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्या दोन्हीत ज्याचं संतुलन म्हणजे बॅलन्स सांभाळतो ना, तो महाराजांकडे पोचतो. प्रपंच सोडून परमार्थ महाराजांना मान्यच नाही हे मॉडेल. 2 पत्नी केलेल्या आहेत. आपण म्हणतो 4 मुलं झालेली आहेत, महाराजांची 4ही मुलं गेली. किती दुःख महाराजांनी सहन केलेलं आहे. काल बघितलं, महाराजांना जो दम्याचा अटॅक आलेला होता तो प्रचंड होता. तरी हा महापुरुष 5:50 ज्यावेळेला देह ठेवतो त्याच्या आधी 1:30 वाजेपर्यंत तो प्रवचन करत असतो. स्वतः निर्मित, उत्स्फूर्त अशी अभंगरचना करत असतो. उभं राहणं अशक्य असलं तरी उभं राहत असतो. आणि महाराज प्रवचनात, कीर्तनात दंग व्हायचे, तेव्हा ते नर्तन करायचे, नाचायचे, एक पाय असा एक पाय असा. कारण तो देह नव्हताच त्यावेळेला, हे लक्षात ठेवा. देहाला दमा झाला होता, देहाला कॅन्सर होतो, मनाला नाही. आपण मोठी चूक करतो, आपण मोठा अन्याय करतो स्वतःविरुद्ध. माझं हे वाक्य लक्षात ठेवा की जगातला सगळ्यात वाईट अतिरेकी, टेररिस्ट अँड एक्स्ट्रीमिस्ट मी आहे. आणि माझा अतिरेक मी कुणाविरुद्ध करतो? माझ्या विरुद्ध. नको तितका मोबाईल, नको तितका TV, नको तितकी बडबड, नको तितकी गडबड आणि नको तितकी वणवण. इकडे धावतो, तिकडे धावतो. किती धावाल? संत प्रश्न विचारतात. केव्हा तरी थांबा, थांबल्याशिवाय मी मिळणार नाही आहे. हे धावते त्याला जग म्हणतात ना. आणि जगाकडे तोंड करून असलेले आपण प्रापंचिक जगानं आहोत. जगाच्या विरुद्ध गज आत वळतो, स्थिर होतो. जग गतिमान आहे,
तर गज आनन, गजाकडे त्या गणपतीकडे तोंड करून असलेला स्थितिमान असतो, म्हणून गणपती वाटोळा आहे. चेंडू कसाही टाकला ना तरी तो तसाच राहतो. हा तांब्या असा उभा आहे, आडवा केला की आडवा राहील, त्याची उंची कमी झाली. चेंडूचं तसं होत नाही. चेंडू कसाही तुम्ही टाकला त्याला न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणतात, इटर्नल इक्विलिब्रियम, त्याला गणेश म्हणतात. सतत जो शांत आहे, सर्व परिस्थितीत जो शांत आहे, जो स्थिर आहे, तो गणेश, तो गणेशाचा उपासक. नाही तर मी गणपती बसवतो, गणपती पुजतो, जोरात आरत्या म्हणतो, सगळं करतो, देहाचं आहे. ज्या देहाला कॅन्सर होतो, म्हणजे आज जर प्रार्थना करायची असेल, महाराज इतक्याच उग्र शब्दात बोललेले आहेत. आणि बाबा वेलसरेंची शेवटची प्रवचनं हल्ली यायला लागलेली आहेत. मुद्दामून तुम्ही यूट्यूबवर बघा, नामसाधना नावाचा चॅनल आहे, त्याच्यात ते म्हणतात, शब्द त्यांनी हा वापरलेला नाही, आपण जी बाहेरून भक्ती करतो त्याला कॅन्सर झाला पाहिजे. किती प्रदक्षिणा, किती नमस्कार, किती उपवास, किती व्रत, किती प्रकारच्या पूजा, किती प्रकारची तीर्थक्षेत्र, किती प्रकारचे यज्ञ, कॅन्सर झाला पाहिजे. हळूहळू संपलं पाहिजे, ग्रहण लागलं पाहिजे, याला एक्लिप्स, हळूहळू संपलं पाहिजे. आतली उपासना जागी जाईल, तो आजचा क्षण आहे. महाराज म्हणाले ना, मी गेलो, देह माझा संपला, देहाने महासमाधी घेतली, आता या देहाला तुम्ही जाळणार आहात. फार सुंदर स्थान महाराजांनी निवडलो. महाराजांच्या याच्यात आपण नेहमीच म्हणतो की एक आहे ते नाम, दुसरं आहे ते अन्नदान, तिसरी आहे ती सगुणोपासना, आणि चौथे आहे ती गाय, गोसेवा. 75 गायींचा उल्लेख आत्ता आपण बघितल्या, जास्तही असते. आणि या गायी महाराजांनी खाटकाकडून, म्हणजे कसायाकडून घेतलेले आहेत, त्यांना पैसे देऊन. एक प्रसंग जो महाराजांच्या गोसेवेचा क्लायमॅक्स म्हणता येईल. कसाई म्हणजे जे गायींना मारायला नेतात आणि त्यांचं मांस विकतात. महाराज म्हणाले, ही माता आहे रे, आपली आई फक्त आपल्याला दूध पाजते, पण ही गाय सगळ्या समाजाला दूध पाजते ना, ती गोमाता आहे, ती जनतेची माता आहे, तिला कशाला मारता, मी विकत घेतो हे. एकदा ते कसाई म्हणाले, मग आमचा व्यवसायच बंद पडेल. आम्ही गायी विकत घेतल्या त्या म्हसवडच्या बाजारात की तुम्ही त्या आमच्याकडून जास्त किंमत देऊन विकत घेता, गायी उरतच नाहीत, पुढच्या बाजारात तुम्ही परत विकत घेता. अशा त्या गायी महाराजांच्या गोशाळेत आल्या. महाराज म्हणाले, एक प्रसंग, हा क्लायमॅक्स आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणाले की गायी इथे आहेत ना, तुम्ही तिकडे उभे राहा, मी इथे उभा राहतो, किंवा तुम्ही गायींच्या तोंडाकडे उभे राहा, मी गायींच्या शेपटाकडे उभा राहतो. तुम्ही गायींना बोलवा, त्या तुमच्याकडे आल्या तर तुमच्याकडे आल्या नाहीत, मी बोलवतो गायींना, माझ्याकडे आल्या तर त्या माझ्या, मी पैसे देणार आहे तुम्हाला, पण त्या माझ्या, काही हरकत नाही. हे कसाई तुम्ही मुद्दामून बघा, जिथे मांसाचा बाजार असतो, मासे विकणाऱ्या या मध्यम आहेत. अधम कोण, जे जनावरांना मारतात, त्यांचं मांस विकतात, त्यांचे चेहरे बघा त्यांचे काय उग्र असतात, त्यांची दृष्टी बघा काय कठोर असते, त्यांची वाणी बघा काय कठीण वाणी असते, दुसऱ्याला दुखावणारी असतेच असते. एकच धर्मव्याध, ज्याची महाभारतातली गोष्ट आपण ऐकलेली आहे, की तो म्हणतो, काय करू, मला माझ्या आईवडिलांनी दुसरं काही शिकवलेलंच नाही आहे, आमच्या संपूर्ण वंशात हाच व्यवसाय चालत आलेला आहे, जनावरांना मारायचं. तो काही गायींना वगैरे मारत नव्हता, तो रानातल्या जनावरांना मारत होता, ससे, हरणं, हरिण म्हणजे डिअर, आणि त्यांचं मांस विकत होता. त्याची शैली कशी होती. एका ऋषीने आपला आवडता शिष्य त्याला सांगितलं, इथपर्यंत मी तुला शिकवलं, चतुर्दशीपर्यंत, पण पौर्णिमा पूर्ण अवस्था तुला गाठायचे, म्हणजे मोक्ष किंवा मुक्ती मिळवायचे, तर मी देतो त्या पत्त्यावर जा. तो कौशिक नावाचा शिष्य आहे, तो आला आणि तो म्हणतो, पत्ता चुकला की काय, हा तर मारलेला मांस आहे, ते मांस विकतोय, हा पूर्णपणे व्हायलन्स म्हणजे हिंसेवर आधारित त्याचा व्यवसाय आहे.
हा काय मला शेवटचा धडा देणार आहे? हा का मला चतुर्दशीकडून पौर्णिमेकडे नेणार आहे? पूर्ण मुक्तीचा मोक्षाचा अनुभव देणार आहे? ज्यावेळेला तो येतो त्यावेळेला नमस्कार करून तो म्हणतो बसा. गिऱ्हाईक जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे बघू शकणार नाही. तो म्हणतो नाही नाही नाही, हा पत्ता बरोबर आहे का? मी चुकीच्या पत्त्यावर आलो आहे. गुरूंनी मला तुमच्याकडे कशाला पाठवलं? तुम्ही काय मला शिकवणार आहात? तुम्हाला संस्कृती नीट येत नसेल, माझे ग्रंथ पाठ आहेत. त्यांनी फक्त सांगितलं पत्ता बरोबर आहे पण बसा. गिऱ्हाईक येत होते. अधूनमधून तो व्याध, तो कसाई, मांस विकणारा त्यांच्याकडे बघून क्षमा याचना करत होता. गिऱ्हाईक थांबत नाही हो. तुम्हाला मी थांबवून ठेवलंय, मला बरोबर नाही वाटत. परत गिऱ्हाईक. दुपारी साधारणतः 1च्या सुमारास गिऱ्हाईक संपतात. नंतर हा म्हणतो की तुम्ही स्नान करा. माझा आहार आणि तुमचा आहार निराळा आहे. मी मांसाहारी आहे. तुम्ही तर कंद मुळं फळं खात असाल तर मी मुळं फळं तुमच्यासाठी आणतो. ते म्हणाले की तुझ्याकडे? अरे मी अन्नाचा, आपण म्हणतो कण आणि पाण्याचा थेंब घेणार नाही मी तुझ्याकडे. लवकर सांग माझ्या गुरूंनी मला तुझ्याकडे का पाठवलं? त्यावेळेला म्हणतो ते मी काय सांगणार. मी हा असा माणूस, मी दुसरं काहीच करू शकत नाही, पण मी माझी दिनचर्या सांगतो. हे लक्षात ठेवा. त्याची दिनचर्या संध्याकाळपासून सुरू होते. आपली दिनचर्या केव्हा सुरू होते? सकाळी उठल्यापासून. जर प्रभातेमनी रामचिंतित जावा तर त्याला दिनचर्या म्हणा ना. नाहीतर डेली रुटीन. उठलो, कुकर लावला, जरा आंघोळ केली, यांचे डबे भरले, त्यांचा युनिफॉर्म बघितला, त्यांचाही घेतलं, मी कामाला गेले, ते कामाला गेले. ही दिनचर्या नाही आहे. हे लक्षात ठेवा. हे डेली रुटीन आहे. हे दैनंदिन आपले एक चक्र सुरू होतं. रुटीन म्हणजे रूट म्हणजे चक्र. हे लक्षात ठेवा. दिनचर्या पहाटे प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रातस्मामी हृदय संस्फुरदात्मतत्वम. सगळ्यात सुंदर दृश्य आहे ते, नंतर बघूया. पण हे लक्षात ठेवा. म्हणाला माझी दिनचर्या संध्याकाळी सुरू होते. ज्या वेळेला मी दुकान बंद करतो, अंधार झालेला असतो, त्यावेळेला मी धनुष्य हातात घेताना म्हणतो हे धनुष्य नारायणा. बाण हातात घेतो, हे बाण नारायणा चला. मग मी अरण्यात जातो, अरण्य नारायणच असतं. मला ससा दिसला, हे सशा नारायणा. मला हरिण दिसलं, हे हरिण नारायणा. मी मारणार आहे रे तुला, पण काय करणार? कारण तुला मारून मी दुसऱ्या कोणाचा तरी प्राण वाचवणार आहे. कारण ते फक्त मांसाहारच करतात. मग मी त्यांची प्रेत नारायण आणतो घरी, शव. नंतर मी त्यांना कापतो, मांसखंड तयार करतो, पीसेस ऑफ फ्लेश आपण म्हणूया, मांसखंड तयार करतो. नंतर सकाळी दुकान उघडतो, दुकान नारायण. नंतर रस्ता नारायण. त्याच्यावरून येणारी गिऱ्हाईक तर महानारायण, जिवंत नारायण. एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की मी कुठेही बघत नव्हतो, ना गिऱ्हाईकाकडे, ना वजनाकडे, ना त्या मांसांच्या तुकड्यांकडे. मला एवढी सवय झालेली आहे की तुला एक शेर पाहिजे मांस, काही हरकत नाही. मी शेर उचलत होतो, ह्याच्यात घालत होतो, इकडून उचलत होतो, त्याच्यात घालत होतो. माझं लक्ष कुठे होतं? माझं लक्ष फक्त मधला जो काटा आहे, तराजूचा, बॅलन्सचा जो काटा आहे, इंडिकेटर, तिकडे माझं लक्ष होतं. तो इकडेही झुकणार नाही, इकडेही झुकणार नाही. स्टेडी ॲट द सेंटर. असा सरळ राहील. हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. इकडेही मी झुकत नाही, इकडेही मी झुकत नाही. स्टेडी, स्टेबल, स्टिल, स्तब्ध, स्थिर, शांत. शब्द लक्षात ठेवा. स्तब्ध, स्थिर आणि शांत. स्टेडी, स्टेबल, स्टिल. स्टिलनेस इज शांती, जे आत्ता आपण अनुभवते. शांती इज नॉट ॲब्सेन्स ऑफ नॉईज. ती नकारात्मक व्याख्या झाली. इट इज प्रेझेन्स ऑफ पीस, म्हणजे प्रेझेन्स ऑफ फिलिंग ऑफ वेल बिईंग. सगळ्यांचं कल्याण व्हावं. प्रेझेन्स ऑफ फिलिंग दॅट आय शुड ऑफर मायसेल्फ टू गॉड ऑलमायटी. त्याची शक्ती आहे गुरु देव म्हणून, त्याला शरण जायचं, त्याला पीस म्हणलेलं आहे. इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह फिलिंग, स्टेट ऑफ माइंड, मनाची अवस्था आहे, लक्षात ठेवा. तर माझं लक्ष फक्त तिकडे असतं. यावरून तुम्हाला काय समजायचं असेल तर समजा. कदाचित यासाठी तुमच्या गुरूंनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलं असेल. फक्त काट्याकडे लक्ष. गिऱ्हाईक कोण येते नाही,
नारायणच आहे. इकडे मी मांस घालतोय, इकडे मी वजन घालतोय, सगळंच नारायण आहे. तो तराजू नारायण आहे, तो काटा नारायण आहे, पण माझा महानारायण नाही तर तो काटा आहे. दॅट इंडिकेटर तो स्थिर असला पाहिजे. नाम हा असा काटा आपल्या जीवनात का नको? काटा इज नॉट थॉर्न. इंडिकेटर बॅलन्सच्या मध्ये जो एक अशी हे असतो इंडिकेटर, इकडे नाही तिकडे नाही, स्टेडी. हे जमलं पाहिजे आपल्याला. ते सांगणारा आत्ताचा क्षण. महाराजांनी शेवटची जी रचना केलेली आहे त्या शेवटच्या रचनेबद्दल बघूया. पण मगाशी मी एका पुस्तकाचा उल्लेख केला होता. खरं म्हणजे तो खूप मोठा विषय आहे, पण आत्ताच तुम्ही इथे असणार आहात, बरेच जण नंतर निघून जाणार आहेत, म्हणून मी हा विषय तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला 2000 साल आलं त्यावेळेला नवीन शतक सुरू झालं, सेंचुरी, आणि नवीन सहस्रक सुरू झालं, ज्याला मिलेनियम म्हणतात. केवढा मोठा तमाशा झाला जगात. आणि भारतात सगळ्यात जास्त तमाशा झाला गोव्यात, कारण गोव्यात दारू वाहते. गोव्यात कॅझिनोज त्यावेळेला एवढे नव्हते. द्यूत, जुगार खेळला जातो. काय क्रियापद आहे बघा. दारू वाहते, जुगार खेळला जातो, आणि ज्याला वेश्या म्हणतात, प्रॉस्टिट्यूट्स, आता त्याला निरनिराळे शब्द आहेत. एस्कॉर्ट हा सध्याचा शब्द आहे. त्या सर्व सेवेसाठी हजर असतात, कुठल्याही देशातली. मी अनुभवाने सांगतोय, माझा अनुभव दुसऱ्याचा आहे, सेकंड हँड एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला इटालियन पाहिजे या नंबरवर, तुम्हाला रशियन पाहिजे, रशियन सगळ्यात जास्त. आणि मोर्जी ही रशियाची राजधानी आहे गोव्यातली, लक्षात ठेवा. विचार करा तुम्ही. यासाठी गोवा प्रसिद्ध आहे. कुठल्याही सिनेमातले, कुठल्याही सिरियलमधले डायलॉग्स, तुला मजा करायची ना, चला गोव्याला. अगदी यू वॉन्ट टू किल, यू वॉन्ट टू चिल, कम ऑन, गो गॉन गोवा. एका चित्रपटाचं नावच आहे हे. ही इमेज मी माझ्यापुरती बदलेन, महाराज पुढच्या पुण्यतिथीपर्यंत. आपण या मार्गाचे नाहीच आहोत. आपण काही दारू नाही पीत, आपण काही प्रॉस्टिट्यूटकडे जात नाही, आपण काही जुगार खेळत नाही. पण मी जर तुम्हाला सांगितलं ना, तर ह्या तिन्ही गोष्टी आपण करतो स्वतःबद्दल. कुठल्या नशेत जगतो आपण? इंटॉक्सिकेशन. वी आर नॉट गॉड इंटॉक्सिकेटेड, वी आर नॉट नाम इंटॉक्सिकेटेड. आपल्याला नामाची नशा नाही आहे, आपल्याला देवाची किंवा महाराजांची नशा नाही आहे, आपल्याला प्रपंचाची नशा आहे. आणि टू बी प्रिसाईज आपल्याला मोबाईलची नशा आहे. मोबाईलने फक्त बोलतो, मोबाईलवरून जुगार खेळून कुटुंब उद्ध्वस्त झालेली बघितली. रमी काय, हे काय, चुकून जरी बोट लागलं तरी सुरू होतं. तुमच्या खिशात आणलंय, तुमच्या मुठीत आणलंय जुगार, तुमच्या अगदी आवाक्यात आणले वेश्या, आणि अगदी जवळ हात केला तर दारू. ही नशा नामाची पाहिजे. तुकारामांनी उत्तर दिलेलं आहे, तुमचा सोमरस आमचा नामरस. सोमरस म्हणजे दारू, नशा, इंटॉक्सिकेशन. ज्या वेळेला संपते त्यावेळेला गटारात पडलेले असतात. आत्ता एवढे आत दारू पिल्यानंतर, दारूची नशा उतरल्यानंतर खाली आलेले असतात. मला नामाची नशा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मला थांबायचं आहे, काम करायचं आहे, इथे पोचलेलं आहे. परत विठ्ठल 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 विठ्ठल. हा वैकुंठवासी तुकाराम आहे. आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ सगळीकडे आहे, पण तरीसुद्धा वैकुंठाकडे जायची दिशा ऊर्ध्व आहे, वरची आहे, उद्धाराची दिशा आहे, हे लक्षात ठेवा. मुद्दा काय आपला, की 2000 साल सुरू झालं त्यावेळेला मोबाईल एवढा नव्हता, पण टी व्ही होता. त्यावेळेला लॅपटॉप होता. टी व्हीवरून लॅपटॉप ही ज्या वेळेला प्रगती होती त्या काळातलं हे पुस्तक आहे. लॅपटॉप म्हणजे मांडीवर, पाम टॉप म्हणजे हातात. त्यावेळेला खरंच पाम टॉप्स त्यांनी काढले होते, त्याला आता आपण मोबाईल म्हणतो, हे लक्षात ठेवा. हनुमंतापेक्षा या मोबाईलनी आपल्याला शक्ती दिलेली आहे, कारण हनुमंतानी आपल्या पामवर एक द्रोणागिरी फक्त उचललेला आहे. मी मोबाईल ज्या वेळेला माझ्या पामवर घेतो त्यावेळेला अक्षरशः महाराजांच्या पुढे, महाराजांच्या प्रेरणेनं, महाराजांच्या परवानगीने म्हणतो, मी ब्रह्मांड कोटी हातात घेतलेली आहेत, पण ब्रह्मांड कोटीचा नायक हातात घेतलेला नाही आहे.
तो आत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. तुम्ही ॲस्ट्रॉनॉमीचे नुसते बघा ना, ते 1-1 मिनिटाचे जे शॉर्ट्स असतात ना, आणि काय सुंदर आवाज येतो. इंग्लिशमधून बोलत असतो, हिंदीतून बोलत असतो, अगदी ब्रह्मांडातून आलेला आवाज आहे. ते म्हणाले ब्रह्मांड म्हणजे सगळीकडे स्पेस आहे. हवा जाण्यासाठी, आवाज जाण्यासाठी मीडियम लागतं. एअर म्हणतो आपण त्याला, हवा लागते. आकाशातून नाही येत आवाज. मी आता बोलतोय हवा आहे म्हणून, व्हॅक्यूममध्ये आवाज येत नाही. पण तरीसुद्धा जो आवाज येतो, सूर्याचे आवाज ते दाखवतात. ते म्हणाले इतका कान किटवणारा, कर्णकटू, भयंकर कुठल्याही फिल्ममध्ये तुम्ही ऐकलेला नाही आहे. डॉल्बी साऊंड म्हणतात. तो कितीही मॅक्सिमम ठेवलात त्याचा व्हॉल्यूम तरी तुम्हाला तो सॉफ्ट वाटेल. असा आत्ता सूर्याचा आवाज ऐकवतो, गुरुचा आवाज ऐकवतो, जे कृष्ण विवर ब्लॅक होल आहेत. आणि ब्लॅक होल ज्यावेळेला जाऊन, तुम्ही कल्पना करा, कालच मी एकाला दाखवलं, फार सुंदर आहे बघा. आता इथे तुम्ही बसलेल्या आहात, एक सुंदर स्त्री दाखवलेली आहे अशी झोपलेली. त्याच्यानंतर बघा आता इथे 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 गुगलचं ऑफिस आलं. गुगलचं ऑफिस म्हणजे आणखीन टिंब. काय स्पेसचा विचार करतोय. आता इथे 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 तर आपलं सोलर सिस्टीम आली आहे. सोलर सिस्टीम पॉईंट, सूर्य म्हणजे काय पॉईंट, म्हणजे आपण सासवा म्हणतो ना, त्याच्याही पेक्षा कमी. आता आपण वर निघालेलो आहे. आपली जो सोलर सिस्टीम आहे, अशा किती सोलर सिस्टीम्स आहेत, अनंत कोटी. किती सूर्य ते एकंदर आपण ज्याला वज्र म्हणतो ना, डायमंड्स, तसे तेजस्वी आलेले आहेत. नंतर हे सूर्य वगैरे आहेत कुठे, आकाशगंगा, गॅलेक्सी. आपल्याला अँड्रोमेडा ही त्यातल्या त्या जवळची गॅलेक्सी, आणखीन एक टिंब, तिळा एवढं. आता किती गॅलेक्सीज आहेत बघा बरं, इतक्या 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 इतक्या. आणि या गॅलेक्सीना व्यापणार एक असं जे गोल आहे ना, त्याला युनिवर्स म्हणतात. युनिवर्स व्हायब्रेटिंग. आणि अशी असंख्य युनिवर्स, अनंत कोटी ब्रह्मांड, युनिवर्स. मग ते काय, मग कुठे तुमची पृथ्वी, कुठे भारत, कुठे गोवा, कुठे वानते, आणि कुठे आपण बसलोय. अस्तित्व आहे का आपल्याला? आणि मी मोठा आहे म्हणतो, शिकलेला आहे, सत्तावान आहे, संपत्तीवान आहे, सौंदर्यवती आहे. काढून टाका सगळ्या कन्सेप्ट. आकाशाकडे बघूया. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणताना ते ब्रह्म हे अंड आहे. ब्रह्मांड कॉस्मिक एग म्हणतात त्याला, एग. त्या कॉस्मिक एगमधून सगळी निर्मिती झालेली आहे सृष्टी. आणि ती होतीये, लक्षात ठेवा, होतीये. पण कशाला अनंत कोटी ब्रह्मांड? त्याचा नायक माझ्याकडे आहे ना, माझ्या मुठीत आहे. बरोबर, ज्या वेळेला माळ असते माझ्या हृदयात आहे, माझ्या ओठात आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला जर मी माय मास्टर, आय हॅव मास्टर्ड, म्हणजे मी प्रभुत्व मिळवलेलं आहे माझ्या प्रभूवर. आय हॅव इंटरनलाइज्ड माय मास्टर. महाराजांना, नामाला मी आत्मसात केलेला आहे. प्रपंचात भस्मसात असतं. आपला देह मरतोय, मेल्यानंतर जाळून टाकतात. आत्ता माझं चालू आहे ना, शरीराला टेम्परेचर आहे, श्वास चालतोय, प्रत्येक श्वास हे दहन आहे. इट इज बर्निंग. दहती इति देह. हा देह शब्दाचाच अर्थ आहे सतत दहन चालू आहे, 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 जळणं चालू आहे, जळणं चालू आहे, जळणं चालू आहे, संपणं चालू आहे, संपणं चालू आहे, संपणं चालू आहे. शेवटी काय, पिंचभर, आपण म्हणतो ना मूठभर राख, एक कण राखेचा या सगळ्या जगाच्या दृष्टीने प्रवास चालू आहे. आपल्याला कळत नाही. आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे काय तरुण आहे मी, जवान हो. म्हातारं झाल्यानंतर मग आपल्याला निरनिराळ्या टेक्नॉलॉजीने दिलेलीच आहे की पहिला ज्या वेळेला पांढरा केस दिसतो ना आरशात, त्यावेळेला आपण उपटून टाकतो. सगळेजण आता बरं झालं, 2 दिवसांनी 2 दिसतात, 2 पांढरे केस उपटून टाकतो, छार दिसतात. हे आपलं कसं झालेलं आहे माहीत आहे ना. प्रपंच आणि परमार्थ हे आपल्याला दोन्हीकडे त्रास होतो. नको व्हायला त्रास. प्रपंचातही आनंद पाहिजे, मिळत नाही. तो मी मिळवणार आहे. प्रपंच अपूर्णच आहे, तर त्याला आनंद काय मिळणार आहे? मी मिळवणार आहे आनंद. एखाद्या लहान मुलाला मी धरतो ना, त्यावेळेला मुलगा मरतोय, मी मरतोय, सगळं संसार मरतोय, पृथ्वी मरते आहे, हे लक्षात ठेवा ना. आनंद नाही मरत ना. मला तो आनंदाचा अनुभव आहे.
तो चाइल्ड इज नॉट आनंद, तो मूल आनंद नाही आहे, मी घेतोय तो आनंद नाही आहे, त्याला घेतोय ती कृतीसुद्धा आनंद नाही आहे. त्यातून जो अनुभव निर्माण होतोय, फिलिंग निर्माण होते, जे भावना निर्माण होते, तो अनुभव आहे, सगळ्याचा अनुभव. म्हणून लक्षात घ्या तुम्ही की ज्या वेळेला ब्रह्मांड वगैरे आपण शब्द वापरतो ते खरं आपल्या आत येतो. मगाशी सांगितलं ना, नामाची नशा आली पाहिजे. जार सांगितलेले शब्द इंग्लिशमधला नाही, मराठीत. जाराला जसं आपल्या स्त्रीचं आकर्षण असतं, ही वेश्या, तसं मला नामाचं आणि गुरुचं आकर्षण झालं पाहिजे. 3 आकर्षणं लक्षात ठेवा की प्रियकर प्रेयसी, हल्लीच्या भाषेत BFGF, ह्यांना जी एक प्रकारची ओढ असते शरीराची, मनाची नाही आहे ती ओढ, शरीराची ओढ आहे. म्हणून मेकअप पॅचअप ब्रेकअप, मेकअप पॅचअप ब्रेकअप असं चाललंय हे घड्याळ या रिलेशनशिपचं. त्यांना कशाचीच किंमत नाही आहे, कुठलाही अनुभव घ्यायचा नाही आहे. आणि अनुभव त्यांचा इतका क्षणिक आहे की पुढच्या क्षणापासून दुःख सुरू होतं, सेपरेशन सुरू होतं, पार्टिंग सुरू होतं. हे लक्षात ठेवा. हे कळत नाही, पण ही प्रॉस्टिट्यूट आहे माझ्या जीवनातली. वेश्या शब्द वापरलाय की जाराची, म्हणजे एका प्रियकराची आपल्या प्रेयसीकडे किंवा प्रेयसीची प्रियकडे, नवरा बायको म्हणलेले नाही आहेत. नवरा बायको म्हणल्यानंतर आकर्षण हळूहळू कमी होत जातं, पण लग्न होईतोपर्यंत ते वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं. तसं गुरुचं आकर्षण वाढलं पाहिजे. त्यांनी सांगितले जो कंजूस आहे त्याची पैशाकडची वृत्ती, प्रेयसी प्रियकर आहे त्यांची एकमेकाकडची वृत्ती, आणि तिसरी त्यांनी सांगितलेली आहे की खरी आई आहे, मुलाकडची जी ओढ आहे. या 3 ओढी जर एकत्र केल्या तर गुरुकडची माझी ओढ असली पाहिजे, रामकृष्णांचं वाक्य. म्हणून म्हणतो ना की आपण जे गोव्यात म्हणतो ना की दारू मी नाही पीत, अरे पिली पाहिजे दारू, नामाची दारू प्या. नामाकडे आकर्षण झालं पाहिजे, जसं मी त्या वेश्येकडे आकर्षित होतो, माझ्या प्रेयसीकडे आकर्षित होतो, झालं पाहिजे. आणि आपण जीवनाचा जुगार जो मांडलेला आहे ना, तो थांबवला पाहिजे, काळाचा जुगार. अरे प्रत्येक श्वासाचा अकाउंट महाराजांना दिला पाहिजे. मी वाचून दाखवणार आहे, त्यांनी शेवटचे फार चांगले म्हणले म्हणून की आता तरी करा निर्धार पक्का, राम नाम स्वामी शिक्का. शिक्का म्हणजे सील आणि स्वामी म्हणजे राजा, महाराजा. महाराजांचा जो शिक्का आहे तो सगळ्या ब्रह्मांडात चालतो. घेऊ डॉलर कुठे चालतो, सगळीकडे चालतो. म्हणून डॉलरला आपण ग्लोबल करन्सी म्हणतो. ग्लोबल, नॉट युनिव्हर्सल. युनिव्हर्सल विश्वाची करन्सी नाम आहे, विश्वाची करन्सी ओम आहे, विश्वाची करन्सी व्हायब्रेशन आहे, स्पंदन. ओम हे स्पंदन आहे. पहिलं स्पंदन इथे जे निर्माण झालं ते हा आवाज आत्ताही चालू आहे. बाकीचे आवाज एवढे जोरात आहेत की मला ऐकूच येत नाही. आत ओंकार चालू आहे, ज्याला आपण प्राणघोष म्हणतो. आपण नेहमी म्हणतो तोंड बंद ठेवा, डोळे बंद करा, कान बंद करा, आतला ओंकार ऐकू येईल. हा ओंकार जितका आपण म्हणतो प्रखर आहे, तीव्र आहे, इंटेन्स, तितकी माझ्यात लाईफ एनर्जी जास्त आहे. पुढे पुढे हा इतका क्षीण होत जातो, क्षीण होत जातो, आणि मरणाच्या क्षणी म्हणतो की आता कसला ओम ऊर्ध्व लागलेला, असं करत शेवटचा श्वास. प्रत्येकाच्या जीवनाचा शेवट असा आहे. मग तो ॲक्सिडेंटमध्ये झाला ना तरी तो क्षणात जरी मला नाही, त्याचा शेवटचा श्वास असतोच. काही जण आजोबा वगैरे खूप जगले पण शेवटचे 3 महिने कोमात होते. कुठला शेवटचा श्वास? महाराजांनी उत्तर दिलेलं आहे. हा प्रश्न परीक्षितांनी आपल्यासाठी भागवतात विचारलेला आहे. कारण परीक्षिताला माहीत होतं 7व्या दिवशी त्याचा शेवटचा श्वास आहे. त्याला माहीत होतं, कारण एका ऋषींनी त्याला शाप दिला होता, आजपासून 7व्या दिवशी मरशील. आपण काय समजायचं? त्यांनी काय सांगितले उत्तर शुकाचार्यांनी की तू बेशुद्ध होण्याचा जो क्षण असतो तोपर्यंत शुद्धीवर असतोस की नाही. ॲक्सिडेंट झाला, अरे रे कळतं मला ॲक्सिडेंट झाला आहे, मी पडतो, काही वेळ नंतर मी श्वास चालूच आहे, मी कोमात गेलेलो आहे, बेशुद्ध पडलेलो आहे. बेशुद्धीत श्वास चालू असतो. श्वास संपला म्हणजे संपलोच मी. कोमामध्ये श्वास चालू असतो. ऑपरेशन करताना ॲनेस्थेशिया देतात, त्यामध्ये श्वास चालू असतो. पूर्वी हार्टची ऑपरेशन्स करायची त्यावेळेला त्यांनी हार्ट लंग मशीन काढलं होतं, ज्याला आता व्हेंटिलेटर म्हणतो आपण. श्वास चालू ठेवण्याचं यंत्र आहे.
कारण त्या ऑपरेशन करताना जर श्वासच बंद पडला तर संपलं की सगळं. म्हणून त्या मॉनिटरवर असा करत असताना शेवटी ई असा आवाज करत पॅरलल लाईन जाते, म्हणजे ही इज नो मोर, श्वासच संपला, काही डॉक्टर करू शकत नाहीत. तोपर्यंत नाम चालू ठेवा की, हे लक्षात ठेवा. हे ज्याच्या लक्षात येतो कधी उधार घेणार नाही. महाराज उदार आहेत, उदार. महाराज म्हणतात माझ्याकडे सुद्धा उधारी चालत नाही. उद्या घेईन नाम, उद्या वाचेन, पारायण करेन, उद्यापासून जीवन सुधारेन, उद्यापासून अभ्यास करेन. टुमॉरो नेव्हर डॉन्स. उद्या कधी उगवत नाही, आणि उद्या ज्यावेळेला उगवतो त्यावेळेला तो आज झालेला असतो. आपण काल म्हणत होतो ना, उद्या पहाटे महाराजांची महासमाधी आज होती ना, आता आज म्हणतो ना, उद्या नाहीच आहे आणि कालही नाही आहे. हो, काल आपण तिकडे गेलो तो मेलो ना, तो काळ मेला आहे काय आज. आज आत्ता हा क्षण म्हणजे हा श्वास. या श्वासा इतकं सत्य कुठलंही नाही. या श्वासा इतका चिरंतन धर्म कुठला नाही. म्हणजे या श्वासा इतकं नाम कुठलं नाही, सद्गुरू कुठले नाहीत, मुक्ती कुठलीही नाही. श्वास सांभाळूया. जुगार खेळतोय आपण, म्हणून आपल्याला नशा नामाची चढू द्या. आपल्याला स्त्री पुरुषांचं एकमेकातलं आकर्षण आहे ना, सद्गुरूंकडे आकर्षिले जाऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की मला आयुष्याचा जुगार खेळणं थांबवून, उधारी थांबवून, नथिंग ऑन क्रेडिट, हे जे लिहिलेलं असतं ना व्यापाऱ्यांचं, फार महत्त्वाचं वाक्य असतं. आज रोख उद्या उधार. तुम्ही म्हणता उद्या उधार ना, तो म्हणतो हो नक्की उद्या उधार, काकी मावशी वहिनी उद्या उधार. मग मी उद्या येते या. हां, उद्या मावशी काकी वहिनी साडी खरेदी करायला जातात. आज रोख उद्या उधार. उद्या उधार ना नक्की. हां, काशी काकी मावशी आत्या वगैरे म्हणतात उद्या येते. उद्या जर उधार आहे तर कायम आजच आहे. उद्याला अस्तित्व कुठे सांगा बरं. कालला अस्तित्व नाही. यस्टरडेज आर डेड, टुमॉरोज आर नॉट बॉर्न. टुडे इज अ फॅक्ट, ॲक्ट मॅन ॲक्ट. फॅक्ट फक्त आत्ताचा क्षण आहे. ॲक्ट काय, आत्ता आपण ॲक्ट काय करतो महाराजांच्या जवळ, याच्या इतकं हायेस्ट नोबलेस्ट ॲक्ट नाही, सबलाईम म्हणतात त्याला. नोबल, उदात्त, अत्यंत उच्च, सर्वात वरचं, सर्वोपरी, ज्याला सुप्रीम शब्द वापरलेला आहे. सुप्रीम आत्ताचा क्षण आहे. आपण किती आनंदात आहोत. तुम्हाला सांगितलं ना, आनंद हा गंभीर आणि गभीर दोन्ही असतो. आनंद म्हणजे नाचणं गाणं नाही आहे. आनंद म्हणजे पार्टी दारू पिणं नाही आहे, जे 31 तारखेला इथे लोक करणार आहेत म्हणून वांते निर्माण झालं. वांताचा जन्मच अँटी 31 डिसेंबर झालेला आहे. हे विधान मी करतोय, समजून घ्या. 31 डिसेंबरचा निषेध म्हणून महाराजांना केलेली प्रार्थना इथे व्यक्त झाली वांतेला 31 वर्षापूर्वी. नाही सहन होत 31 डिसेंबर. आणि आम्ही बाहेर जरी जायचं ठरवलं, घरात लोकांना टी व्ही हवा असतो. पूर्वी 10 ते 11 मुंबई आणि 11 ते 12 दिल्ली असे 2 असायचे. चॅनल एकच होता, तिथून रिले व्हायचा. सगळा तमाशा, सगळा लाऊड नॉईज, आणि 12ला अंधार करायचा. आणि नंतर लगेच लाईट लावून, अंधार म्हणजे संपलं वर्ष आणि लाईट म्हणजे आलं नवीन वर्ष. त्याला किती चर्चमधले चांगले शब्द, रिंगिंग आउट ओल्ड, टांग टांग अशी चर्चची घंटा वाजते ना, रिंगिंग आउट द ओल्ड 2024. नंतर काही क्षण थांबून अंधार करता, मग परत टंग टंग, रिंगिंग इन द न्यू 2025 हॅज बिगन. आपण इथे तसं करत नाही. 31 तारखेला आत्ता आलेल्या सगळ्यांनी या म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करतोय. येतील आणखीन मंडळी. 31 तारखेला दिव्याच्या, प्रकाशाच्या, नामाच्या, सद्गुरूच्या म्हणजेच ब्रह्म आपण म्हणूया साक्षीनं आपण 2024ला निरोप देतो. 12 वाजता नाही, 12 वाजणे इंग्लिश कॅलेंडरची वेळ आहे. आपण 11 वाजता, 11, 11:30ला सगळं संपतं, झोपतो. कारण पहाटे 4ला उठायचं असतं. दिव्याच्या प्रकाशात नवीन वर्षाचं स्वागत. निरोप देताना आपण दीप आराधना
आणि स्वागत करताना दीपोत्सव, दिव्यांचा उत्सव हे कोणीही सुचवलेलं नाही, फक्त महाराजांनी सुचवलं आहे. हे कार्यक्रम कोणीही तयार केलेले नाहीत, फक्त महाराजांनी तयार केलेले आहेत. आणि मी इतकं आतून सांगतोय म्हणून मला भयच नाही आहे, चिंताच नाही आहे कसल्या गोष्टीची. महाराज आहेत ना. 31 वर्षात महाराज जर आत आलेले नसतील तर काय मिळवलं सांगा बरं. तुम्ही कोणी 25 वर्ष येत असाल, कोणी 20 वर्ष, कोणी 5 वर्ष, कोणाला आज या वेळेला समजायला लागलेलं आहे. ही सान्वी वगैरे समोर बसली किती लक्ष देऊन ऐकते. गेल्या वर्षी एवढं लक्ष नव्हतं. ती मॅच्युअर होती आहे. तिने स्वतःला सांगितलं पाहिजे महाराज इज ऑल. आणि महाराज म्हणजे असे भंकस नाही आहे ज्याला आपण म्हणतो फ्रॉड, फेक, फॉल्स नाही आहे. महाराज इतकं खरंच काही नाही आहे. महाराज सगळ्यांना नमस्कार करायचे, आम्ही सुद्धा करतो. लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज आम्ही तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही आम्हाला नमस्कार काय करता. अरे तुमच्यात जो राम आहे तोच माझ्यात आहे, माझ्यातला राम तुमच्यातल्या रामाला नमस्कार करतो. राम राम म्हणतो ना आपण. तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार आहे. आणि चैतन्याला लिंग नाही आहे, ब्रह्माला लिंग नाही आहे, सत्याला लिंग नाही आहे, मुक्तीला लिंग नाही आहे. मुक्ती काय व्याकरणात मुक्ती तुम्ही म्हणतात नाही, मुक्तीला स्त्रीलिंग आहे, पण मोक्ष पुल्लिंगी झाला की हो, याला काही अर्थ नाही. हे सगळे लिंगांच्या जेंडर्सच्या पलीकडचे शब्द आहेत, कारण ते सगळ्यांचे सगळ्यांसाठी आहे, सर्व काळासाठी. म्हणून जो त्यांनी पुस्तक लिहिलं त्या फ्रिज ऑफ कापरा, तुम्ही या पुस्तकाचं आयुष्यात एक तरी वाचा. जो सगळी पुस्तकं त्याची मराठीत ट्रान्सलेट झालेली आहेत. हा मोठा सायंटिस्ट आहे, फिलॉसॉफर सायंटिस्ट. त्याच्या 2 पुस्तकांची नावं सांगतो, दुसऱ्या पुस्तकाबद्दल नंतर सांगेन. नाव आत्ता सांगतो, वेब ऑफ लाईफ. वेब आणि नेट 2 शब्द आहेत. आपण नेटवर्क 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 शब्द हा प्रपंचातला शब्द आहे. पण एक दुकान होतं, आता 2 ब्रांचेस झाल्या. एक शाळा होती, आता इतक्या शाळा झाल्या, संस्था झाल्या. हे नेटवर्किंग आहे. नेट वाढतंय, नेट नेट प्रॉफिट वाढतोय, नेट. इकडचा शब्द आहे वेब, स्पायडर. मराठीत त्याला दोन्हीकडे जाळी, कोळ्याचं जाळं मासे पकडण्यासाठी, संसार चालवण्यासाठी. कोळ्याचं जाळं, स्पायडर्स वेब. इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत. नेट आपण म्हणतो ना इंटरनेट, पण व्हिजिट काय करतो, साईट, www, वर्ल्ड वाईड वेब. वी व्हिजिट द वेब, वी यूज द नेट. युजिंग द नेट हा प्रपंच आहे, पण रिअलायझिंग द वेब हा परमार्थ आहे. आता वेबवर काय घाणेरड्यासुद्धा साईट्स असतात. आय हॅव टू चूज काय बघायचं ते मी ठरवलं पाहिजे, हा विवेक आहे. बघू नये ते मी बघतो, करू नये ते मी करतो. आणि मग भीष्माचार्यांची शरशय्या आपल्याला लागते. सगळीकडून बाण मारले जातात. प्रकृतीचा हा दोष, ह्याच्यामुळे तो खचलाय, त्याच्यामुळे तो डिप्रेशनमध्ये आलाय, तो निराश झालेला आहे. हे सगळे भीष्माचार्यांना लागलेले बाण आहेत. कारण भीष्माचार्यांना शाप मिळालं होतं आणि भीष्माचार्यांना वरदान मिळालं होतं. या कात्रीत भीष्माचार्य होते ना, आपण भीष्माचार्यांचे वंशज आहोत. वी आर भीष्माचार्यज ओनली. काय होतं त्यांना वरदान, इच्छा मरण. इच्छा मरण म्हणजे स्विच ऑफ अँड भीष्मा इज डेड. मग ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्र, द्रौपदी त्यांची नात होती ना, ज्याला पौत्र वधू म्हणतात, तिचं वस्त्रहरण होत असताना का नाही त्यांनी स्विच ऑफ केला, का नाही मेले भीष्माचार्य. ज्यावेळेला जाळून मारलं जात होतं पांडवांना आणि कुंतीला, त्यावेळेला स्विच ऑफ का नाही केलं भीष्माचार्यांनी. त्यावेळेला त्यांना तो वर होता, वर त्यानं वडिलांनी दिलेला आहे, शांतनूनं. गंमत बघा ना, ज्यावेळेला भीमाला विष देऊन वेलीने बांधून नदीत टाकलं होतं, भीष्माचार्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. पण शापाचा दुसरा भाग, करू नये ते करावं लागेल, बोलू नये ते बोलावं लागेल, ऐकू नये ते ऐकावं लागेल, सोसू नये ते सोसावं लागेल, सहन करावं लागेल, आणि जगू नये तितकं जगावं लागेल. हा शाप आहे. शापी ऋषीने दिलेला आहे, वसिष्ठ ऋषीने. ती कथा नंतर बघू, पण आज लक्षात ठेवा, आपण भीष्माचार्य आहेत की हो. आपली आयुष्य किती वाढलेली आहेत. महाराज 60 वर्षाचे झाले, त्याच वेळेला लोक म्हणले महाराज 3री 7.5 सुरू झाली, या 7.5 कोणी जगत नाही. महाराज म्हटले 60 वर्षच खूप झाले की. त्यावेळेला ॲव्हरेज एज 40 होतं, 40 वर्षापर्यंतच माणूस जगत होता. आज 80व्या वर्षी महाराजांना म्हणतात की आता तुम्ही त्यांना म्हातारे म्हणा. 75 वर्षाचे नाही आहेत ते, सिनियर सिटिझन्स आहेत, सुपर सिनियर सिटिझन्स.
आफ्टर 75 फॉर ऑल ऑफिशियल पर्पजेस, आफ्टर 80 त्यावेळेला खरंच सांगायचं महाराज आता म्हातारा झालो. म्हातारा म्हणजे महाराज म्हणते म्हातारा म्हणू नकोस, वृद्ध झालास, वृद्ध झालास. वृद्ध रुपयातला रू हा अवरुद्ध अडवणारी गोष्ट आहे. आता जीवन संपवा, आता हे थांबवा, आता हे थांबवा, तो वृद्ध आहे. पण ऋषीतला रू आहे ना तो वृद्धी समृद्धी, वृद्धी आहे. वृद्धी काय आहे, वाढत जाणारच आहे ना. काय थांबणार आहे काळाच्या ओघात, काही थांबत नाही. मीटर डाऊन, जन्माच्या वेळेला आईच्या गर्भाशयात मीटर इज डाऊन. कुठपर्यंत जाऊन मीटर अप करायचं आहे मला माहीत नाही, संपलं ते. म्हणून हे लक्षात ठेवा, मीटर इज डाऊन, टाईम इज रनिंग आउट. जीवनाचं घड्याळ चालूच आहे, ते तुम्ही उलटे काटे फिरवू शकणार नाही, नाहीच फिरवू शकणार. जे रिवाइंड म्हणतात आणि रिप्ले म्हणतात, वी डू इट ॲट प्रेझेंट. चला चला आपल्या लग्नाचा अल्बम काढूया. आता 25वा करणार, पुन्हा लग्न करतात हल्ली मुलं, कारण बाबा तुमच्या लग्नात आम्ही नव्हतो. बरोबर आहे ना, पूर्वी असायचं तसं. हल्लीचं काही सांगता येत नाही, कारण हल्ली लग्न हा कन्सेप्टच जुना व्हायला लागलेला आहे. लग्न नकोच आणि लग्न झाली तरी मुलं नकोच वगैरे वगैरे. हे फार नकारात्मक आहे. ठीक आहे, जीवनच आपल्याला शिकवेल योग्य काय अयोग्य काय ते. तर मी तुम्हाला सांगत होतो की 25व्या वर्षी मुलंसुद्धा 20व्या वर्षी आणि 50 वर्ष जर आपले आईवडील लग्नाचा 50वा वाढदिवस म्हणून आपण बघतो ना जाहिराती, तो आहे ती आहे. ते 50व्या दाखवत नाहीत हा, कारण लग्नाचा 50वा म्हणजे हे 75चे झालेले आहेत, 70चे, ते दाखवत नाहीत. लग्नातलेच फोटो घालतात 50वा वाढदिवस. आई वडिलांचं कर्तृत्व काय, 50 वर्ष मेले नाहीत. म्हणजे माझ्या आईने बाबांना मारलं नाही, बाबाने आईला मारलं नाही, पण 50 वर्ष मारतच होते. आई मेली नाही, बाबा मेली नाही, दोघं मेले नाहीत, म्हणून वाढदिवस. हेच खरं आहे, लक्षात ठेवा. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्या पुस्तकातली मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे आणि हे एक वाचतो. भजनाचा शेवट आला आणि थांबतो. एक मुलगी एका गाडीतून उतरते. गाडीची किंमत काही कोटी, 15 कोटी रुपये वगैरे असेल गाडीची किंमत. पहिलं दार उघडते, गॉगल वगैरे घातलेला आहे, चांगली पर्सनॅलिटी आहे. उतरते. लगेच कॅमेरामॅन येतात निरनिराळ्या चॅनल्सचे वगैरे. प्रश्न विचारायला, आज तुझा कितवा वाढदिवस? 20वा. आय एंटर्ड 21 or 21st year. 20. तुझं शिक्षण काय? नाही, शिक्षणात काही अर्थ नाही. तुला कुठल्या कला येतात? कुठल्याही कलाकाराला मी विकत घेऊ शकते. कला मला कशाला यायला पाहिजे? हां हां हां. त्यावेळेला गिनेस बुकवाले आलेले आहेत. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये वाचा. 20व्या वाढदिवशी एका वडिलांनी एका मुलीला दिलेली सगळ्यात कॉस्टली, जास्त किमतीची भेट, इतक्या कोटीची गाडी. तिला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सकारात्मक नाही. तुझ्या अंगात गुण कुठले? म्हणजे मी श्रीमंत एवढाच गुण की माझ्यात एवढी माझी गाडी आहे, हा माझा बायोडेटा. आणखीन काय? काही शिकलेली नाही चांगली, कोणतेही कलागुण नाहीत, कुठलंही कौशल्य नाही. फक्त 20 वर्ष मी मेले नाही म्हणून माझा वाढदिवस. मग मागचं दार उघडून वडील उतरतात. पर्सनॅलिटी चांगली, गॉगल वगैरे घातलेला. ते म्हणाले, माझी मुलगी अत्यंत लाडकी आहे, तिला मी अगदी तळहातावरच्या फुलासारखी जपलेली आहे. आज ती 20 वर्षाची झाली. या आनंदानं जगात आत्तापर्यंत कोणीही आपल्या मुलीला दिलेली नाही आहे एवढी महाग वस्तू मी तिला बर्थडे गिफ्ट म्हणून दिलेली आहे, ही गाडी. त्यावेळेला एका ह्यांनी विचारला प्रश्न, तुम्ही कोण? आम्ही ओळखतो, पण तुमच्या मुलीने आमच्या प्रश्नाला जी उत्तर दिली त्यावरून आम्हाला खरंच वाटतं ती हा वाढदिवस का साजरा करते आहे. तिच्याकडे शिक्षण नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, का साजरा करते? वाक्य खरं पुरं करायची गरज नाही, मेली नाही म्हणून. ती जर 18व्या वर्षी मेली असती तर कसा 20वा वाढदिवस साजरा करणार होती? हेच आम्ही तुमच्या मुलीकडून शिकलो. पुढच्या आठवड्यात तिचे वडील तुरुंगात होते. मी नाव सांगत नाही तुम्हाला. म्हणजे कसली संपत्ती, कसली गिफ्ट ही.
म्हणजे पापाचं महापाप कडून त्याचं सूक्ष्म पाप आपल्या मुलीला दिलं, इंजेक्ट केला तो व्हायरस पापाचा. कोरोना बरा, त्याच्यावर आपल्याला लस काढता येते, व्हॅक्सिन. ह्याला काय करणार? मी पाप महापाप त्याचं सूक्ष्म पाप केलं आणि माझ्या मुलीच्या मनात भिनवलं. तुला कशाची गरज आहे? शिक्षणाची गरज नाही, काही करायची गरज नाही आहे, एवढी तू श्रीमंत आहेस. अशी आपण श्रीमंती मिळवणार आहोत का? नाही. प्रत्येक श्वासाचं उत्तर दिलं पाहिजे. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला. एक वेळ. महाराजांनी किती कमी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर तर आणखीन म्हणतात, त्याच्यातला शब्द लक्षात. समर्थांचा शब्द आहे नेटका, ज्ञानेश्वरांचा शब्द आहे मोटका. नेटका म्हणजे नीट नेटका. नीट हा शब्द इंग्लिशमध्ये आलेला आहे, तो आपलाच आहे, नीट, NEAT. आता ते NEET म्हणजे नीटची परीक्षा वाटते. नीट अभ्यास केला तरच देता येणार आहे, किंवा पास केला पाहिजे. नीट, नेटका. आणि काय नको शब्द? नेटानं. नको, नेटानं संसार करू नका, नेटानं अभ्यास करा. नेटानं संसारातून सुटण्यासाठी अभ्यास करा, मुक्तीसाठी अभ्यास करा. नेटका संसार करा. संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. मग तरी परा, आधी संसार करा. संसार करता करता विवेक करा, म्हणजे विचार करा. विजडम फार महत्त्वाचा शब्द आहे. नॉलेज कम्स बट विजडम लिंगर्स. हे आम्ही शिकलो की ज्ञान येतं, पण विवेक, ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे माणूस शिकत नाही. आता एक पाऊल मागे गेलेलं आहे की इन्फॉर्मेशन कम्स, नॉलेज लिंगर्स. आता माहिती माहिती माहिती, किती इन्फॉर्मेशन. काही काढलं तरी बापरे, किती निरनिराळ्या प्रकारच्या साईट्स आपल्याकडे येतात. खूप माहिती आपल्याकडे. त्या माहितीचं आपल्याला इनडायजेशन, अजीर्ण झालेलं आहे. वी कॅनॉट, अँड मला वाटतं वी विल नेवर डायजेस्ट द एक्सप्लोजन ऑफ इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये किंवा ओशन आहे माहितीचा, ज्याच्यात आपण गटांगड्या काढतोय, बुडतोय बुडतोय बुडतोय. या ओशनमध्ये बुडणाऱ्यांना वाचवणारा एकच आहे, सद्गुरू. तो नाव घेऊन आलेला आहे, कैवर्तक केशवा. नाव घेऊन आलेला आहे तो. तो म्हणतोय, ये रे, बुडतोयस ना, मी तुला हात धरून नावेत बसायला आलोय. तर तो म्हणतो, नाही, नुकतंच लग्न झालेलं आहे, आम्ही हनीमूनला निघालो होतो, आणि ज्या बोटीवरून निघालो होतो ती बोट खडकाला आपटली, फुटली. आम्ही जिवंतपणी एक झालो नाही. वी डिड नॉट गेट युनायटेड इन लाईफ. नाऊ वी आर गेटिंग युनायटेड इन डेथ. एकमेकाला घट्ट मिठी मारतात, आणि हात न हलवल्यामुळे पोहता काय येणार आहे? बुडतात. अरे रे, तो केशव म्हणतो, कृष्ण, मी न्यायला आलो होतो तुम्हाला. तू तिला, त्यांनी तुला सोडलं असतं तर दोघांनी मी माझ्या बोटीत घेतलं असतं की नावेत. दोघंही वाचलं असतात, पुढे आयुष्यभर प्रेम करत असतात. पण तुमचं हे अमर प्रेम, हे धिक्कार करायला लागणारं प्रेम आहे. सोडणं नाही, शेवटपर्यंत नाही. आपण मरताना एक आहोत, एक दूजे के लिए मरेंगे, मरो, मेले. काय हे पहिलं चित्र दाखवलंय. या पुस्तकावरचं चित्र आहे, गीतेच्या पुस्तकावरचं. दुसरं काय, एक निघालेले आहेत पंडितजी. ती जी ग्रंथ घेतलेले आहेत ना डोक्यावर, तुम्ही निघालाय परिसंवादासाठी परदेशात, बोटीवर बसला होतात, बोट फुटली, पण समजा वाचलो तर ग्रंथ असू देत, मग वेद आहेत, पुराण आहेत, गीता आहे, मनाचे श्लोक आहेत, म्हणूया ना, हे सगळं वरती आहे. फेकून द्या ना, तेच तुम्हाला बुडवत आहे. काय वजन आहे. हे पुस्तक उचलणं सोपं नाही आहे, हे लक्षात ठेवा. अवघड आहे. पुस्तकांचं प्रचंड वजन असतं, पुस्तकांचं. हे काय डोक्यावर घेतात, डोक्यात आलं ना की ते वजन जातं. वेदांचा तो अर्थ आमासेचा, यरानी भार माता, वेद वगैरे म्हणून विचार करा. हे दुसरं, ते पुस्तकं टाकायला तयार नाहीत. म्हणाले पुस्तकं टाकले म्हणजे मी मेलोच की, मग मर. ते पुस्तकं घेऊन मरतात. हे एकमेकाला मिठी मारून मरतात, हे फिजिकल लाव. हे ज्ञानाचा अहंकार, त्यांनी मरतात. आता तिसरा एक व्यापारी आहे, तो परदेशात व्यापार करायला निघालेला आहे. या बोटीवर आहे, बोट आदळली दगडावर, बोट फुटली, हा बुडतोय. पण परदेशात व्यापार करायला सोपं जावं म्हणून त्यांनी सोन्याची नाणी घेतलेली आहेत, गोल्ड कॉईन्स.
त्याचं केवढं वजन, सोन्याचं वजन किती तुम्हाला माहीत असेल, मला नाही माहीत, पण तुम्हाला सांगतो 1 किलो सोन्याचं वजन 1 किलो असतं एवढंच मला माहीत आहे. 1 किलो सोन्याचं वजन 1 किलो असतं एवढंच मला माहीत आहे. पण सोन्याचं वजन किती असतं नाही माहीत. प्रचंड वजन आहे. फेकून दे रे ते, मी तुला हात धरून माझ्या बोटीवर बसवतोय, अरे तुला जिवंत ठेवतो ना, तुझ्या गावात नेऊन सोडतो, परत नवीन तू व्यापार सुरू कर. नाही 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 नाही, मर. देहावरच्या प्रेमामुळे एक जण मरतात, ज्ञानाच्या अहंकारामुळे आणि द्रव्याच्या लोभामुळे. अहम तेषाम समुद्धरता म्हणलेला आहे. या सगळ्यांचा उद्धार करायला मी गेलो होतो, पण उद्धार नकोच आहे लोकांना, भीती वाटते. आणि तरी तुम्ही इकडे सगळे लोक आलेला आहात ना, म्हणून तुम्हाला खरं मनापासून नमस्कार. आपल्याला उद्धार हवा आहे, आपल्याला मोक्ष हवा आहे. आपल्याला कळतंय की अभ्यासापासून मोक्ष नको, अभ्यासाचा जो कंटाळा आहे ना, त्या कंटाळ्यातून मला मोक्ष मिळाला पाहिजे. मला देहाच्या आकर्षणाचा मोक्ष नको आहे, पण अति आकर्षण मला त्याच्याशिवाय मी जगत नाही, हे खाल्ल्याशिवाय मी जगत नाही. श्रावण जे करतात ना, मांस खायचं नाही, दारू प्यायची नाही, श्रावणात करतात ते. त्यावेळेला अनाऊन्स करतात 5 दिवसाचा गणपती कोणी बोलू नका, कारण गणपती विसर्जन झाल्याशिवाय दारू प्यायची नाही आहे ना. आपल्याकडे 1 दिवसाचा आहे, तो सोयीचा आहे सगळ्यांना, कारण लोक बोलतात ना मुलगा झाला या वर्षी तर 5 दिवस गणपती, म्हणून 5 दिवसाचा ठेवतात. 5 दिवस वाढले. आम्ही प्रवासाला सुरुवात कुठून केलेली आहे? गटारी अमावस्येपासून. हां, श्रावणाच्या आदला दिवस आहे गटारी अमावस्या. श्रावणाच्या पहिल्या दिवशी वर्तमानपत्रात बातम्या असतात, मुंबईत इतके टन मांस विकलं गेलं, इतकं टन चिकन विकलं गेलं, इतके गॅलन दारू विकली गेली. गटारी अमावस्या. प्या, खा, गटारात पडा. म्हणून केव्हा एकदा श्रावण संपतो. आणि खरंच तुम्हाला सांगतो की माझ्या एका मित्राची गोष्ट आहे ही. मला तो म्हणतो की मी श्रावणात करतो, आईने सांगितले म्हणून, पण खरं सांगतो पहिला आठवडा बरा जातो, दुसरा आठवड्या मी कोंबड्यांकडे आणि बोकडांकडे जरा आशेनं बघतो, आणि तिसऱ्या आठवड्यात मला कोंबड्यात चिकन आणि बकऱ्यात मटण दिसायला लागतं. बकऱ्यात मटण आणि कोंबडीत चिकन. मग खा की, कोंबडीत आत कशाला घुसतोय, नाम घेत खा. पण नाही नाही नाही, ती कुठेतरी ते कॅलेंडर, ते पंचांग ते पाळायचं, आणि आत्मा आहे ना तो मारायचा. याला संतांचा विरोध आहे. मारुतीचे एक चित्र डोळ्यासमोर उभं करतो, पण हे वाचून तर अजी पुण्य पर्वकाळ, ही पुण्यतिथी आहे. आपल्या प्रत्येकाची तिथी असते, जन्माची असते, आणि महिलांद्वारे वडिलांची तिथी आहे पुढच्या आठवड्यात, ही श्राद्धाची तिथी असते. आपली तिथी असते, पुण्यतिथी महाराजांची असते, आणि ती कायम पहिली पुण्यतिथी असते. इतकी 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 समजण्यासाठी फक्त कायम पहिली. अजी पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ. तुम्ही म्हणणार पुन्हा नाही ऐसी वेळ म्हणजे पुढच्या वर्षी असणार आहोत ना आपण, पण ती ऐसी वेळ नाही ना, अशी वेळ नाही आहे. त्याच्यानंतर रामनाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. किती सोपं आहे हो, आणि किती अवघड आहे. किती सुलभ आहे पण किती दुर्लभ आहे. हे रामदासांची भाषा आहे. सुलभ आहे, दुर्लभ पण आहे, सोपे आहे, कठीण पण आहे. हे काय अवघड आहे. कारण का, नाम तोंडात येणं अवघड आहे, आल्यानंतर राम 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 राम. आपण किती छान म्हणत होतो श्रीराम श्रीराम श्रीराम. ते का म्हणायचं? कारण महाराज शेवटी श्रीराम 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 म्हणत महाराजांनी प्राण सोडलेला आहे. शेवट दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. दॅट इज द सील. शाळेत सुद्धा 2 शिक्के असतात. एक चौकोनी असतो रेक्टँग्युलर, तो कुणीही मारला, पिऊननी मारला तरी चालतो, आणि दुसरा गोल असतो, त्याला सील म्हणतात. तो हेडमास्टरनी अगदी लॉकरमध्ये ठेवायचा असतो, तो फक्त हेडमास्टर मारणार. राम नाम स्वामी, सगळ्या जगाचा जो स्वामी आहे त्याचा शिक्का आहे. तो ज्याच्याकडे आहे ना त्याचं सगळं काम झालं नाही तरी झाल्यापेक्षा चांगलं आहे. लक्षात ठेवा, मी दुःखात सुद्धा आनंदापेक्षा आनंदात असतो. त्याला आनंदाचे डोही आनंद तरंग आहे. काय गाणं आहे काय? हा काय अभंग आहे काय? हा अभंग अनुभव आहे तुकारामाचा. अत्यंत आनंदात आहे. तो म्हणतो ना, दुष्काळाला आनंद वाढला, बायको मेली, आहा हा आनंद वाढला, आई वडील गेले, आहा हा आनंद वाढला, 2 मुलं मेली, आहा हा आनंद वाढला, भाऊ निघून गेला, आहा आनंद वाढला, दुकान तर बुडालच, आहा आनंद वाढला, आता फक्त विठा तू आणि मी.
विठू, आता तू आणि मी, तुझं माझं राज्य विठू. काय आहे? आता काहीच नाही या जगात, कोणी मला विचारतच नाही. तुझं माझं राज्य, तुझं माझं राज्याचा राज्य म्हणजे आपण खेळतो त्याच्यात, पराभव होतो कोणाचा, कोण जिंकतं. मी नाम घेऊन थकतो का, तू नाम ऐकून थकतोस, लावूया शर्यत. विठो, तुझं माझं राज्य. हे महाराज म्हणतात, दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. आता एक चित्र बघणार आहोत हनुमंताचं. उघड्या डोळ्यांनी बघूया, नंतर 1 मिनिट डोळे बंद करून आपण शेवटचा श्लोक आणि आपण शांतीपाठ म्हणतो तो शांतीपाठ म्हणूया. आज 2 शांतीपाठ म्हणणार आहोत. पूर्णमदः पूर्णमिदं. महाराजांचं चरित्र कितीही सांगितलं तरी पूर्ण होणार नाही. आणि महाराज म्हणतात, नामाचं महत्त्व आणि महात्म्य, इम्पॉर्टन्स अँड ग्रेटनेस कितीही सांगितला तरी संपणार नाही. कारण नाम संपलं की नाम मेलं की हो. आणि नाम कधीच मरत नाही, गुरु कधीच मरत नाही, आनंद कधीही मरत नाही. तिथे आपण निघालेलो आहोत. महाराजांचा मृत्यू नाही आहे, अमृत वेळ होता ना उल्लेख, अमृत वेळ आहे ते. आणि मृत्योर्मा अमृतं गमय, आपण जाणार आहोत. हाही एक शांतीपाठ नंतर म्हणूया शेवट करताना. हनुमानाचं गंमत सांगतो. एक आलेला आहे चौधरी, श्रीमंत माणूस, तो स्नान करतोय. तिथे आधीच जोशीबुवा त्याच्या गावातले आलेले आहेत की जे पंचांग सांगतात, मुहूर्त सांगतात, निरनिराळ्या पूजा, भूमिपूजनापासून गृहप्रवेशापर्यंत, वास्तुशांतीपर्यंत सगळ्या पूजा ते करतात. आणि हा चौधरी म्हणजे जास्त दक्षिणा देणारा त्यांच्याच गावातले. जोशीबुवा, तुम्ही इथे बरं झालं भेटलात. कुठे स्नान करतायत ते? त्रिवेणी संगम. त्रिवेणी नद्यांचा नाही, अनेक ठिकाणी आहेत. भारतात 5 नद्यांचा संगम एके ठिकाणी आहे. त्रिवेणी म्हणजे 3 महासागरांचा संगम. इकडून बे ऑफ बेंगॉल, ज्याला आपण म्हणतो बंगालचा उपसागर, गंगा सागर, तिथे गंगा सागराला मिळते. इकडे सिंधू सागर, इकडे सिंधू मिळते, त्याला आपण अरेबियन सी म्हणतो. सगळी परदेशी नावं आहेत, सगळी बदलायला पाहिजेत, बदलली जात आहेत, लक्षात ठेवा. हा सिंधू सागर आहे, हा गंगा सागर आहे, आणि खाली हिंद महासागर आहे. ते रामेश्वरच्या ठिकाणी, कन्याकुमारीच्या ठिकाणी 3 सागर मिळतात अशी जगातली एकमेव जागा आहे. सगळ्यात पवित्र क्षेत्र ते आहे. तिथे जोशीबुवा स्नानाला आले होते, तिथेचा चौधरी स्नानाला आला होता. तो म्हणतो, बरं झालं इथेच भेटलात, माझं घर तयार आहे हो, गेल्या गेला मला गृहप्रवेश करायचा आहे, मुहूर्त सांगा, पटकन सगळी तयारी करतो. त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं आपण पंचांग आणलेलं नाही आहे, मग मुहूर्त काय सांगणार. पण म्हणाले, गेले अर्धा तास मी इथे स्नान करतोय आणि तिथे एक महाकपी, कपी म्हणजे आपण म्हणतो वानर, महावानर बसलेला आहे, तो हनुमान आहे. तो त्या टोकावर बसलेला आहे सेतूच्या. काय समाधी लागलेली आहे त्याची. जोशीबुवा स्वतः विचार करतात, पंचांग सांगणारे जोशीबुवा, पूजा करणारे जोशीबुवा. आणि नंतर म्हणतात की त्याचा ओठ अखंड हलतायत, हा नाम घेतोय, याची नामसमाधी लागलेली आहे, हा चांगला नामसाधक आहे. तो हनुमानच होता. त्याला ज्ञान असेल, त्रिकाल ज्ञान, तो बरोबर आपल्याला मुहूर्त सांगू शकेल. तो जो त्या चौधरींना सांगायचा आणि इथेच त्यांना बुक करायचं, म्हणजे या दिवशी आपण करूया तुमच्या गृहप्रवेश, आणि मीच तो कार्यक्रम करेन. त्यावेळेला ते करतात, हो 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 करतात. हनुमान काही डोळे उघडत नाहीत. मग त्याला हलवतात, कारण त्याला नक्की मुहूर्त कुठला ते माहीत आहे. तो इतक्या अनिच्छेने डोळे उघडतो आणि का व्यत्यय आणलात माझ्या तपश्चर्येत, माझ्या साधनेत. आणि साधना कुठली? नामसाधना. का व्यत्यय आणलात? तर तो म्हणतो, हे चौधरी आहेत माझ्या गावातले, यांना मुहूर्त पाहिजे गृहप्रवेशाचा, तुम्ही त्रिकालज्ञानी दिसता, मुहूर्त सांगा. हनुमानाने दिलेलं उत्तर हे आपलं उत्तर असलं पाहिजे पुढच्या पुण्यतिथीपर्यंत. तो म्हणाला, मी सतत नाम घेत असतो, नामापेक्षा पवित्र, नामापेक्षा उदात्त, नामापेक्षा सुंदर, सत्यम शिवम सुंदरम, नामापेक्षा काही नाही आहे, ही माझी निष्ठा आहे. मी तिथी, वार, नक्षत्र, करण, योग, पंचांग जाणत नाही. मला मुहूर्त लागतच नाही. नाम घ्यायला कसला मुहूर्त? अभ्यास करायला मुहूर्त बघतेस का तू? उद्या एकादशी आई, उद्यापासून मी अभ्यास करते, 1 पुस्तक आणि 1 मी, एकादशी. असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. उद्या हा विसरून जा, पुढचा श्वास विसरून जा. हा श्वास नाम,
नाम हा शंकर आहे. शंकर प्रत्येक श्वासाला नाम घेतो, मग आपण का नाही घ्यायचं? घेऊया. हनुमान लक्षात ठेवा, अखंड नाम. बाकीच्या सगळ्या संसारातल्या गोष्टी संसारासाठी करूया. मुहूर्त बघूया, गृहप्रवेश करूया, वास्तू शांत करूया. पण वास्तू शांत करून वास्तू शांत राहत नाही. हा 100 99 जणांचा अनुभव आहे. वास्तू शांत तेव्हाच राहते ज्यावेळेला वास्तूत राहणाऱ्या व्यक्ती शांत होतात. आणि व्यक्ती शांत नामानच होतात, व्यक्ती शांत साधनेनच होतात, आणि व्यक्ती शांत गुरुच्या पायाशी आल्यानच होतात. आपण त्यासाठी इथे आलेलो आहोत. सावकाश डोळे मिटूया, शांत आरामात बसूया. गुरुच्या पायाशी आलेलो आहोत. गुरूंचे सद्गुरू होण्याचा क्षण आहे आजचा. गुरु अनेक असतात. साईबाबा, स्वामी समर्थ, आपले महाराज, गुरु अनेक आहेत, सद्गुरू एकच आहे. गुरुचं कवच, शेल ऑफ गुरु टाकून आतला जो आत्मा आहे, गाभा, तो व्यक्त होण्याचा आमचे सद्गुरू महाराज कायमच सद्गुरू होते. पण सद्गुरू रूपानं, चैतन्य रूपानं, ब्रह्मचैतन्य रूपानं प्रकट होण्याचा आजचा क्षण. शांत मनातल्या मनात 13 वेळा श्रीराम जय राम जय जय राम म्हणूया. श्रीराम जय जय राम. शांत. श्लोक म्हणूया. येतात ते 3 श्लोक म्हणणार आहोत. शांतपणे म्हणायचे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. पहिल्यांदा 2 शांतीपाठ सगळ्यांनी बरोबर म्हणायचे, आणि तिसरा मी सांगतो माझ्यानंतर म्हणायचा आहे. पहिल्यांदा ओम पूर्णमद, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. डोळे बंद ठेवायचे. मी म्हणतो माझ्यानंतर म्हणायचे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा, महाराजांचा मृत्यू नाही झाला, अमृतांगमय, महाराज अमृतावस्थेत आहेत. आपण तसेच राहण्याचा प्रयत्न करूया. माझ्यानंतर म्हणायचं आहे.
असतो मा सद्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय मृत्योर्मा अमृतंगमय 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 ओम शांति 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 ओम तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. आणि अगदी सावकाश डोळे उघडून नव्या दृष्टीनं महाराजांकडे पाहूया. महाराजांची छाती म्हणजे आईचं अंतःकरण आणि माऊलीचं मन शांत आनंद. महाराजांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. सर्वांना नमस्कार. महाराज महाराज महाराज.